मराठा क्रांती मोर्चामुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळतंय। विधिमंडळामध्ये चर्चेला सुरुवात होताच गोंधळ व्हायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली होती। सत्ताधारी आणि विरोधक त्यावेळेला आमने सामने आल्याचं पाहायला मिळालेलं होतं। काही वेळापूर्वीच जयंत पाटील यांची प्रतिक्रिया आपण पाहून घेतली आहे। जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे की सभागृहामध्ये चर्चा होऊ न देण्याचं धोरण सरकारचं आहे का असा प्रश्न पडू लागलेला आहे, कारण सरकारला या मुद्द्यावर चर्चाच करायची नाहीये, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चाच करायची नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे। तर त्यावेळेला सभागृहातून बाहेर आल्यानंतर अजित पवार यांच्याशी बातचीत केलेली आपले प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे, ही एक्सक्लुझिव्ह बातचीत आपण पहा फक्त आणि फक्त जय महाराष्ट्रवर। ओके रोल। मुंबईमध्ये मराठी क्रांती मोर्चाचा जो आहे तो वारं घोंगावत आहे। मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झालेली आहे। आपल्या सोबत राष्ट्रवादी नेते अजित पवार आहेत। काय सांगाल, बहुसंख्येने हा मोर्चा सुरू झालेला आहे, सरकारकडे नेमकी काय मागणी करणार आहात, सरकारची नेमकी कशी भूमिका आहे? आम्ही तमाम विरोधी पक्षाच्या वतीनं आजचा प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून मराठा मोर्चा जो महाराष्ट्राच्या वतीनं मुंबईमध्ये निघालेला आहे त्याबद्दलची आमची भूमिका मांडण्याच्या करता आम्हाला वेळ द्यावा अशा प्रकारची भूमिका मांडली। परंतु सरकारतर्फे राज्यकर्तेच हे कुठंही चर्चा करून देत नाही आहेत। वास्तविक 57 मोर्चे आजपर्यंत महाराष्ट्रात लाखोंचे निघाले आणि त्याच्यानंतर काही काळ मराठा सकल समाजाला वेळ दिलेला होता समाजाने सरकारला, किंवा त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करा म्हणून। परंतु इतके दिवसात सरकारने कुठल्याही प्रकारची मागणी त्यांची मान्य केली नाही। कोपर्डीचं जी घटना घडली त्याला 1 वर्ष पूर्ण झालं तरी त्या नराधामाला फाशी देण्याच्या करता हे सरकार अपयशी ठरलेलं आहे। त्यांनी कबूल केलेलं होतं की आम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट त्या ठिकाणी तयार करू आणि ताबडतोब ह्याबद्दलचा निकाल हा त्या ठिकाणी लावून घेऊ। 1 वर्ष देखील ह्यांनी निकाल लावू शकलेलं नाही आहे, आरक्षण देऊ शकलेलं नाही आहे। तरुणांना नोकऱ्या मिळण्याच्या करता देखील जो पाठीमागं निर्णय झालेला होता त्याबद्दल कोर्टाने ह्यांना सांगितलं की हा निर्णय तुमचा तुम्ही घ्या। म्हणजे ह्या संदर्भामध्ये त्याबद्दलचा निकाल दिलेला असताना हे सरकार मात्र काही ना काही वेगळा पुन्हा आयोग करतं आहे। आम्ही आता त्यांच्याकडे तपासायला पाठवलं आहे। कशाला तपासायचं? पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना त्याच्याबद्दल 25,000 लोकांचं त्याच्याबद्दलचं मत त्या ठिकाणी जाणून घेतलेलं होतं आणि जसं इतरांना आरक्षण दिलेलं, मी पुन्हा सांगतो, आजपर्यंत मिळालेल्या आरक्षण ज्या समाजाला आहे त्या समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता हे आरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे ही भूमिका आहे। आणि अशा प्रकारची भूमिका असताना सभागृहामध्ये आत्ता मी पाहतोय सर्वच आमदार उठत आहेत आणि म्हणतात आरक्षण मिळालं पाहिजे। जर सर्वच आमदार म्हणतात तर एक ओळीचा ठराव करा आणि आरक्षण त्या ठिकाणी देऊन टाका। सरकारमधले लोक दुटप्पी भूमिका इथं घेतात का काय अशा प्रकारचं चित्र साधारण निर्माण झालेलं आहे आणि हेच आम्हाला मान्य नाही। सर, हाच प्रश्न आहे का राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आरक्षणाची मागणी करतायत, मात्र आता बाहेर भाजपचे आमदार रस्त्यावर उतरतायत, आरक्षण द्या आणि मंत्री सुद्धा उपस्थित राहतात, नेमकं हे कोणाकडे मागणी करतात? हे जनतेने ओळखलं पाहिजे ना, ह्यांचं कसे खायचे दात काय आणि दाखवायचे दात काय, हे किती लोकांची फसवणूक करतात। हे स्वतः राज्य करते, केंद्रात ह्यांचं सरकार, राज्यात ह्यांचं सरकार, मुख्यमंत्री ह्यांचे, मंत्री ह्यांचे, सगळे बहुमत ह्यांचं, आणि या पद्धतीने ह्यांची नौटंकी चाललेली आहे की बाहेर यायचं आणि म्हणायचं किंवा आम्ही त्या आरक्षण द्या म्हणून मागणी करायची। कुणाला मागणी करता? निर्णय कुणी घ्यायचे असतात? शासनकर्त्यांनी निर्णय घ्यायचे असतात।